हेलो एंड वेलकम टू आवर चैनल संगीता टीचर। बच्चों, आज के अपने लेसन का नाम है मीनूचा जलप्रवास, रिटन बाय विनया साठे। आता मुलांनो, या लेसनमध्ये मीनू एक स्मॉल फिश आहे, मासळी, मीनू मासळी। मग ती नदीमध्ये राहायची, तिला समुद्रात जायचं होतं आणि तिची इच्छा होती समुद्रात जाण्याची आणि तिची ती इच्छा पूर्ण पण झाली। आणि मग समुद्रामध्ये गेल्यानंतर तिला कोणत्या कोणत्या टाईपचे फिश भेटतात, तिला कुठला ॲनिमल हेल्प करतो आणि मग तिकडे ती कोणत्या कोणत्या गमती जमती करते। चला तर मग बघूया। तो अगर आप इस चैनल पर नए हो, अब तक सब्सक्राइब नहीं किया हो तो तुरंत कर दीजिए और लाइक शेयर और कमेंट भी कर दीजिएगा। तो पूरे जोश और उल्लास के साथ शुरू करते हैं अपना आज का लेसन, जिसका नाम है मीनूचा जलप्रवास। मीनू म्हणजे मासळीचं नाव, नेम ऑफ अ स्मॉल फिश। आणि जलप्रवास म्हणजे जल म्हणजे पाणी, प्रवास म्हणजे जर्नी, पाण्यातील प्रवास मतलब पानी के थ्रू जो जर्नी होती है वो उसे जलप्रवास कहते हैं। मग आता या मीनूचा जलप्रवास कसा झाला बरं? तर काय होतं, एक नदी असते, ओके, एक रिवर होती है। मग या नदीमध्ये खूप पाणी असतं, बहुत पानी होता है उस नदी में। आणि ते पाणी आहे ना असं निळं निळं असतं, मतलब ब्लूइश होता है, थंडगार आणि एकदम स्वच्छ। कसं असतं ते? थंड थंड लागतं आणि एकदम क्लीन असतं, ते एकदम स्वच्छ असतं। ते इतकं स्वच्छ असतं ना की आपण जर वरून पाहिलं ना तर काय दिसतं ना, तळाची वाळू दिसायची। तळाची म्हणजे एकदम खालची, बॉटमची, आणि वाळू म्हणजे काय, रेती पाहिली का तुम्ही कधी? रेत देखा है? तो वो बॉटम में पूरी रेत वहाँ पे होती है, तो वो रेत भी दिखती थी, मतलब इतना पानी क्लीन था। आणि नुसतं वाळू नाही दिसायची बरं का, आता अजून काय दिसायचं, गोल गोल गोटे पण दिसायचे त्याच्यामध्ये। गोल गोल म्हणजे सर्क्युलर शेपचे, आणि गोटे म्हणजे काय, लहान लहान दगड जे एकदम गुळगुळीत असतात, सतत पाण्यात असतात ना, ते एकदम गुळगुळीत होतात ते। आणि अजून सुळसुळ सुळसुळ पोहणारे मासेही तिथे दिसायचे, छोटे छोटे मासे दिसायचे, सुळसुळ सुळसुळ, म्हणजे खूप फास्ट ते स्विमिंग करतात। आणि सुळसुळ हा त्यांच्या स्विमिंग करण्याचा आवाज म्हटलेला आहे, मतलब उनका साउंड स्विमिंग करते समय। तर मग या मीनू या माशांच्या समूहामध्ये, मतलब ये फिशेस के जो ग्रुप्स होते थे, तो ये ग्रुप में कौन रहती थी? एक मीनू मासळी, म्हणजे मीनू मासळी राहायची। मासळी म्हणजे लहान मासा, अ स्मॉल फिश सांगितलं मी तुम्हाला। तर त्या ग्रुपमध्ये मीनू मासळी राहायची, एकदम छोटीशी, इवलीशी, एकदम लहान, इवलीशी म्हणजे लहान। आणि ती इतकी लहान होती ना की आपले हे जे हाताची बोट आहेत ना, हमारे जो 5 फिंगर्स है, उसमें से सबसे छोटा वाला फिंगर कौन सा है? ये। तर या सगळ्या आपल्या छोट्या फिंगर एवढी ती मीनू मासळी होती। कशी होती ती? रुपेरी कल्ल्यांची होती। रुपेरी म्हणजे सिल्वर, आणि कल्ले जसं बर्ड्सला विंग्स असतात ना, तशा प्रकारे या फिशेसला कल्ले असतात। मग हिला सुद्धा कल्ले होते मीनूला। कसे होते? रुपेरी होते। आणि मग इतर मासे जे होते ना, इतर जे फिशेस होते, ते तिचा खूप लाड करायचे, उसको बहुत प्यार करते थे, वो उसका लाड करते थे। जैसे हमारे घर में जो बेबी होता है, स्मॉल बेबी जो होता है, उसका बहुत लाड करते हैं सब लोग, उसे प्यार करते हैं, उसे खिलाते हैं, फिर उसे अच्छी अच्छी चीज़ें ला कर देते हैं, उसे उठाते हैं गोद में। मग ह्या मीनू मासळीचा पण खूप लाड व्हायचा, आणि सगळेजण तिचा इतका लाड करायचे ना की तिला क्षणभर सुद्धा नजरेआड जाऊ द्यायचे नाही। क्षणभर मतलब फॉर अ मोमेंट भी उसको कहीं भी दूर नहीं जाने देते थे। नजरेआड म्हणजे त्यांच्या नजरेपासून दूर, म्हणजे तिचं ते तेवढा तिच्याकडे लक्ष द्यायचं, दे वर टेकिंग केअर ऑफ हर और दे वर लुकिंग आफ्टर हर, अशा प्रकारे तिचा ते सांभाळ करायचे। पण या मीनूला त्या खोलगट भागामध्ये राहायचं खूप कंटाळा आला होता तिला। खोलगट मतलब डीपनेस, तो वहाँ पर रह के उसको, एक ही जगह में रह के उसको बहुत बोर हो चुका था। मग काय करायचं, ती आईला विचारायची की आई, हे नदीतलं जे पाणी आहे ना, हे रोज कुठे जातं बरं? ये जो नदी का पानी जो बहता है वो कहाँ पर जाता है? मग आई म्हणायची की मीनू, पुढे ना एक समुद्र आहे, तर त्या समुद्रामध्ये हे पाणी जातं, असं आई तिला सांगते। मग ती म्हणते, आई केवढा आहे बरं हा समुद्र? लगेच तिचा इमिडिएट सेकंड क्वेश्चन। आता हे काय तिच्या आईला माहिती नाही। मग तिची आई म्हणते, नाही माहीत बाळा। म्हणजे बघा, लहान मुलांना जैसे हमारे घर में जो छोटे बच्चे होते हैं तो उनको बहुत क्वेरीज होती है, ये ऐसा क्यों है, वैसा क्यों, इसने ऐसे क्यों किया, उसने ऐसे क्यों किया, बहुत क्वेरीज होती है उनको। तो उसी प्रकार ये जो छोटी सी जो फिश थी मीनू, इसे भी बहुत क्वेरीज थी।
मग तिची ती क्वेरी आई काय फुलफिल करू शकली नाही की समुद्र किती मोठा असतो. मग ती अधूनमधून विचार करायची. बीच बीच में वो सोचती रहती थी. शी वॉज थिंकिंग की खरंच केवढा मोठा असेल बरं हा समुद्र. समुद्र मतलब सी, कितना बड़ा होगा ये. हाँ, बड़ा तो होगा, असेल तो मोठा, कारण एवढं पाणी दररोज जाते ना तिथे नदीचं. रोज नदी का इतना पानी बहता है, वहाँ जाके मिलता है, तो खरंच खूप मोठा असेल आणि खूप खूप खोल पण असेल, डीप भी होगा, ऐसे खुद से बोलती है, खुद को ही बताती है वो. आणि मग असं केलं तर, अगर ऐसा किया जाए की आपण तो समुद्रच बघून आलो तर. असं करून तिने आनंदाने टुनकन उडीच मारली. वो खुद से बातें करने लगी की ऐसा करूँ क्या, मैं वो समुद्र ही देख के आती हूँ. म्हणजे तो समुद्र मी बघूनच येते. आणि असं स्वतःशी म्हणता म्हणता तिने आनंदाने, मतलब शी वॉज हॅपीली उसने क्या किया, तिने टुनकन उडी मारली. टुनकन म्हणजे पटकन तिने उडी मारली, जंप केली तिने. आणि तिची ही जी इच्छा होती ना समुद्र बघायची, समुद्र देखने की उसकी जो विश थी वो फाइनली फुलफिल हो गई. तो वो किसने उसकी विश पूरी की, नेचरने. मग कशी बरं विश तिची पूर्ण झाली, तर झालं काय माहिती का, एके दिवशी मुसळधार पाऊस पडला, खूप मुसळधार, मतलब हेवी रेन. मुसळधार मतलब हेवी रेन, खूप पाऊस पडायला लागला आणि जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले. लोंढे म्हणजे खूप लोट, पाण्याचा फोर्स, तिथे भरपूर पाणी जमिनीवर व्हायला लागलं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, नदीचे जे पाणी होतं ते गढुळलं म्हणजे खराब झालं. म्हणजे त्याच्यामध्ये माती मिक्स झाली आणि त्याच्यामुळे तो मातीचा जो कलर असतो ब्राउनिश, तो त्या मातीचा कलर त्या पाण्यात जे होतं नदीचं त्याच्यामध्ये ते मिक्स झाल्यामुळे तो ब्राउनिश कलर झाला त्या पाण्याचा. मग ब्राउनिश कलर कसा काय झाला बरं, तर काय होतं ना, यूजुअली जेव्हा पाऊस पडतो, जब बारिश होती है तो वो माउंटेन्स पर भी गिरती है, डोंगरावर वगैरे पडते आणि तिकडनं ते पाणी वाहत डोंगरावरून ते पाणी वाहत मग जमिनीवर येतं. तर तिकडनं ते वाहत येत असताना जब वो बहता है माउंटेन्स पे से, तो उसके साथ साथ वो मिट्टी भी आ जाती है साथ में पानी के. तर अशा प्रकारे ती मिट्टी किंवा ती माती त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे ते पाणी कसं झालं होतं, गढुळलं होतं. म्हणजे ते आता स्वच्छ नव्हतं, जसं आधी होतं ना, सगळं दिसायचं, वाळू वगैरे दिसायची, आता तसं नव्हतं. मग आता मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. त्यांची आता खूप धावपळ झाली की अरे कोणी कोणाला दिसत नाही, शोधायला लागले इकडे तिकडे. कोणी कोणाला दिसत नव्हतं, कारण पाणी आता ट्रान्सपरंट नव्हतं, स्वच्छ नव्हतं. आणि मग कोणीच कोणाला दिसत नाही. मग आता पाणी वेगाने वाहत होतं, कारण मुसळधार पाऊस, हेवी रेन था, इसलिए पानी जोरों से बहने लगा था. आणि या गोंधळामध्ये, इस गडबडी में क्या हुआ, मीनूची आणि तिच्या आईची चुकामुक झाली. कारण शोधतायत, सगळे एकमेकांना शोधतायत, कोणी कोणाला दिसत नाही, सापडत नाही. आणि मग मीनूची आणि तिच्या आईची पण चुकामुक झाली. दोघी जणी हरवल्या, कोण कुठे तो कोण कुठे, कोणालाच कोण दिसत नव्हतं. आणि मग असं करता करता मीनू पण त्या पाण्याबरोबर पुढे गिरक्या घेत निघाली. गिरक्या म्हणजे गोल गोल असं चक्कर करत ती गटांगळ्या घेत सारखी ती, म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाणी के फ्लो के साथ आगे वो जाने लगी. आणि खूप वेळ ती तशीच पोहत राहिली, ऐसे बहती गई वो आगे पानी के फ्लो के साथ. आणि मग हळूच तिने तोंड उघडलं, मीनूने थोडासा मुख खोला आणि मग तिने थू ऐसे उसने किया. एकदम तिला कसं तरी वाटलं ते पाणी, खारट मतलब एकदम सॉल्टी. समंदर का पानी है ना, वो तो मीठा जैसा होता नहीं, नदी का पानी जैसा नहीं होता है, वो सॉल्टी होता है. मग तिला ते कसं तरी वाटलं पाणी, मग तिला ते थुंकलं, हे काय खारट पाणी. मग तिच्या लक्षात आलं, अय्या अरे जो समुद्र जो कहते हैं लोग, यही तो समुद्र है. अरे समुद्र जो म्हणतात, समुद्र तो आला की यही तो समुद्र है. आणि मग ती म्हणते की चला आता आपण आलोच तर एक चक्कर मारून बघूया. आणि मग ती आधी काय म्हणते, अरे बापरे केवढा मोठा समुद्र आहे, म्हणजे इतका लांब वर पसरलेला आहे, बहुत दूर तक वो फैला हुआ है. म्हणजे ती म्हणते एवढा मोठा आहे की माझी नजरसुद्धा पोचत नाही आहे तिथपर्यंत, मेरी नज़र भी नहीं पहुंच रही है, इतना बड़ा है. तो चलो अभी मैं आ ही गई हूँ तो एक चक्कर भी लगा लेती हूँ, एक फेरफटका मारून येते, चक्कर मारून येते, म्हणजे फिरून येते. आता आलीच आहे तर बघायला पाहिजे ना, बरोबर ना. मग ती फेरफटका, ती अशीच पुढे पोहत जात असते. आणि मग हळूहळू जेव्हा जात असते ती पुढे तर मग तिला खडकांच्या एका बाजूला खडकांच्या रांगा दिसतात. खडक मतलब बडे पत्थर. मग तिला अशी एक लाईनच दिसते आणि त्या खडकांवर फुलं तिला दिसतात वेगवेगळ्या कलरची, म्हणजे लाल, त्याच्यानंतर गुलाबी मतलब रेड, पिंक आणि अंजिरी, असे वेगवेगळ्या छान कलरची तिला फुलं दिसतात. खडकावर ते फुलं आलेली असतात, तर ते तिला दिसतात खडकांवर.
आणि खडकांवर ही फुलं कशी असायची, जसे पाण्यावर तरंगतात ना, वेगवेगळ्या प्रकारची फुलं जशी पाण्यामध्ये येतात ती, तशा प्रकारची ही फुलं त्या खडकांवर तिला दिसली. तिला खूप छान वाटलं, वाव सच अ ब्युटिफुल फ्लावर्स, असं ती म्हणजे तिला खूप आनंद झाला ते बघून. मग असं पुढे जात असताना इतक्यात काय होतं, तिची एका विचित्र माशाशी टक्कर होते. एकदम टक्कर म्हणजे एकदम डॅशी, म्हणजे ठोकर, म्हणजे एकमेकांचं ते टक्कर होते. काय म्हणतात त्याला, डॅशिंग, आपटतात ते एकमेकांना, आदळतात. मग त्याचं तोंड जे असतं ना, ते विचित्र मासा असतो तो, त्याचं तोंड कसं असतं माहिती का, घोड्यासारखं, मतलब हॉर्स के जैसा उसका मुंह होता है. आणि मग त्याच्या पोटाला आहे ना पिशवी बांधलेली असते आणि त्या पिशवीमध्ये त्याची पिल्लं बसलेली असतात. आता ऐसा कुटला एनिमल है, ऐसा कौन सा एनिमल है पता है आपको, जिसको भी सैक होती है, उसके बच्चे उसमें बैठते हैं, उसके यंग वंस. हाँ, ऑस्ट्रेलिया का जो कांगारू है ना, फेमस, सभी जानते हैं उसे, तर त्याला पण ती सॅक असते, पिशवी, वो सॅक में उसके बच्चे बैठते. मग असंच या घोडमासा जो असतो, जसं घोड्याचं सारखं तोंड असतं, तर त्याला पण ती पिशवी असते. मग तिला ते फार विचित्र वाटतं एकदम. आणि मग ती त्याला विचारते की कौन तुम्ही, उसे पूछती है कि आप कौन है. बट वो फिश जो होता है वो उसे कुछ भी आंसर नहीं करता है आणि आंसर देता ही नहीं, और आगे निकल के जाता है. मग ती म्हणते, असा हा पिवळा मासा असतो, येलो कलर का, उसको आंसर ही नहीं देता है वो, और वहाँ से निकल जाता है वो. आणि मग तिला आवाज येतो, कोणाला, मीनूला. तो घोडमासा आहे, घोडमासा, समुद्र घोडा, असं तिला आवाज येतो. कुठून आवाज येतो हा, तळाकडनं तिला आवाज येतो. मग ती ज्या दिशेने तिला आवाज येतो त्या आवाजाच्या रोखाने म्हणजे त्या दिशेने ती बघते की कुठून आला बरं हा आवाज, इथून आला का. मग तिकडे बघते ती आणि मग तिला तिकडे तळाला म्हणजे एकदम बॉटमला तिला एक कासव दिसते, मतलब टॉर्टॉइस, एकदम मोठे, म्हणजे नदीमध्ये जैसे असतात ना, रिवर में जो होते यूजुअली, तो उनसे काफ़ी बड़ा साइज था इस टॉर्टॉइस का. वो तो उसे दिखाई देता है त्या मीनूला. आणि मग ती काय करते, मीनू त्या कासवापर्यंत पोहोचते. मग कशी पोहोचते, त्या लाटांच्या पायऱ्या उतरत ती त्या याच्यापर्यंत पोहोचते, कासवापर्यंत. आता जसे ना लाटा म्हणजे वेव्स, जैसे वो ऊपर होते हैं तो उसी तरह वो है ना नीचे भी होते, पानी के नीचे भी होते. तो त्याच्यावरनं ती उतरत ती फायनली त्या कासवाकडे पोहोचली. मग त्या टॉर्टॉइजला म्हणजे कासवाला ती म्हणते की कासव दादा, तुम्ही इकडे कधी आलात, तुम्ही इथे, मतलब आप यहाँ पर कब आए. मग तो म्हणतो की मी इथेच राहतो. ती म्हणते, नाहीच मुळे, आमच्या नदीत पण तर असे कासवदादा, छान छान कासवदादा राहतात. मग ते म्हणतं, तो कासव म्हणतं की नाही, तो वेगळा आणि मी वेगळं, म्हणजे मी समुद्रातच राहतो आणि तो जो आहे तो कुठे राहतो, नदीत राहतो. मग कासव तिला विचारतो की तू इथं का आलीस, यहाँ पर क्यों आए तुम. इथे पावलावर संकट उभी आहेत, मतलब हर एक स्टेप पे यहाँ पे क्या है, खतरे है. संकट म्हणजे खतरे है. तू बघितलंस ना कसे विचित्र मासे इथे फिरतायत, पाहिलं ना, तो देखा ना तुमने, कैसे अलग अलग किस्म के फिशेस है यहाँ पे. मग तो तिला अजून एक मासा दाखवतो, कोण, कासव दाखवतो. तो बघ, अष्टभुज मासा. अष्टभुज म्हणजे ज्याला 8 हात आहेत, जिसे हम कहते हैं ना ऑक्टोपस फिश. मग तो म्हणतो बघ, त्याला 8 हात आहेत आणि तो बघ कसा उलटा चाललाय. मग तो उलटा कसा काय चालतो, ऑक्टोपस, उसको 8 हात होते. मग तो काय करतो, असं त्याच्या 8 हात असे जवळ घेतो आणि असे सोडतो. तो परत असे जवळ घेतो आणि असं सोडतो म्हणजे काय, पाणी फेकत असतो तो, त्याच्या तोंडाने तो पाणी फेकत असतो. असे 8 हात जवळ घेऊन पाणी फेकतो, परत असे जवळ घेतो, परत तोंडाने पाणी फेकतो. म्हणजेच काय, तो चूळ भरत तो पाण्याचे चूळ भरत हळूहळू मागे सरकत असतो तो. आणि मग तो काय करतो, त्याचं जे भक्ष्य असतं ना, मतलब उसका खाना, उसका प्रे, मग तो काय करतो, त्याच्या हातांनी ना मासे पकडतो, खेकडे पकडतो. खेकडा मतलब क्रॅब, वो फिश पकडता है, क्रॅब पकडता और खाता है. आणि हा आहे ना खूप मोठा असतो बरं का, बहुत बडा होता ये ऑक्टोपस. तो इसे ना, मग तो सांगतो कासव की याला आहे ना माणसंसुद्धा घाबरतात बरं का, लोक भी इसे बहुत डरते. जो पाणी में जो उतरते ना लोक, पाणीमध्ये जेव्हा लोक उतरतात ना तेव्हा याला खूप घाबरतात. असा हा अष्टभुज मासा आहे. आणि मग तिला तिथे जरा शंख शिंपले दिसतात. मग ती म्हणते, पण कासव दादा, आमच्या नदीमध्ये जसे शंख शिंपले दिसतात ना, जैसे शेल्स हमारे यहाँ पे दिखते, तसंच इथे पण पडलेले दिसत आहेत मला, यहाँ पर भी मुझे दिखाई दे रहे हैं.
मग ते म्हणतात, त्या कासवदादा तिला म्हणतो, त्या नदीच्या शिंपल्यातून काय भेटतं? त्यात काहीच नसतं, उसमें कुछ भी नहीं होता है. बट ये जो सी में मिलने वाले जो शेल्स होते हैं, इसमें क्या होता है, फिर वो बताता है की या शिंपल्यामध्ये काय असतो, एक किडा बसलेला असतो, छोटासा किडा बसलेला असतो त्या शिंपल्याच्या पेटीत. पेटी मतलब उसका जो स्ट्रक्चर होता है ना शेल का, वैसे बंद होता है. हां, मग त्याच्यामध्ये तो एक किडा बसलेला असतो, छोटासा किडा. तो एकदम मांसाचा गोळा असतो, मतलब मांस का वो एक गोला होता है. आणि मग या किड्याला ना जेव्हा चालायचं असतं ना, जब उसे चलना होता है, मग तो काय करतो माहिती आहे का, हळूच काय करतो, त्याची जी फट असते ना, वो गॅप होता है, तर त्या गॅपमधनं हळूच त्याचे पाय बाहेर काढतो. धीरे से पैर उसके बाहर निकलता है, धीरे 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 चलने लगता है. मग तो चालत असताना काय होतं, चुकून बाय मिस्टेक कभी कभी अननोइंगली त्याच्यामध्ये एखादा वाळूचा कण जातो, एक पार्टिकल उसमें चला जाता है अननोइंगली. मग काय होतं ना, आता इतका सॉफ्ट असतो ना, मांसाचा गोळा आहे तो, मांस का गोला है तो, उसे बहुत सॉफ्ट होता है वो. तो वो पार्टिकल जो होता ना, जो अंदर उसके पेटी के अंदर जो चला गया है, मग तो त्याला त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग हा काय करतो, टोचतो, त्याला सहन नाही होत, इरिटेट होता है उसको बहुत वो. मग तो काय करतो, त्याच्या अंगातला जो पातळ रस आहे ना, लिक्विड, तो त्याच्या कणावर तो गुंडाळतो, पार्टिकल पे उसको वो लपेटते जाता है, डालते जाता है उसको. आणि मग काय होतं, तरी पण जर बोचणं संपत नाही, तरी पण त्याला जर ते टोचतच राह, बोचणं म्हणजे टोचणं, मतलब चुभणं, इरिटेट होता है उसको बहुत. मग तरी पण जर त्याने लिक्विड टाकलं आणि तरी पण ते टोचायला लागलं, तर तो काय करतो, ते लिक्विड टाकतच जातो, जब तक उसका वो चुभना बंद नहीं हो जाता. त्याला जे टोचणं जोपर्यंत बंद होत नाहीये, तोपर्यंत त्या पार्टिकलवर तो लिक्विड गुंडाळत जातो, लपेट देत आहे पुरा. आणि फायनली नंतर आफ्टर सम टाइम त्या रसचा काय बनतो, जो पातळ रस टाकलेला असतो ना त्याने लिक्विड, तो उसका क्या बनता है, वो मोती में ट्रान्सफॉर्म हो जाता है, त्याचा मोती तयार होतो. आणि मग काय होतं ना, काही माणसं जे असतात ना, ते बिझनेसच्या दृष्टीने येतात समुद्रामध्ये खाली आणि समुद्राच्या तळाशी जातात, वो बॉटम तक जाते, स्कूबा डाइविंग वगैरह करते ना कुछ लोग, तो वो क्या करते हैं, नीचे जाते हैं और वो शेल्स वगैरह लेके वो निकल जाते हैं. तो मतलब वो क्या करते हैं, लैब में लेके जाके उसको आर्टिफिशियल रूप से वो लोग क्या करते हैं, उसके अंदर पार्टिकल डालते हैं आणि मग कालांतराने त्याचे काय होतं, तो किडा त्याच्यावर लिक्विड टाकत जातो और उससे बहुत सारे मोती मिलते हैं. तो उनका वो बिझनेस चलने लगता, तो विकतात वगैरे ते. मग त्याच्यानंतर काय होतं, यांचं बोलणं चालू असतं बरं का, कोणाचं, कासवदादा आणि मीनू मासळी. मग काय होतं ना, यांच्यामधून यांच्या एक तिरका चालत एक प्राणी जातो, एक ॲनिमल उनके बीच में से चला जाता है, जो ऐसे टेढ़ा चलते जाता है, वो सरळ नाही चालत. मग आणि त्याचे ना डोळे असे बटबटीत असतात, मोठे मोठे असतात, असे जरा बाहेर निघालेले. आणि तो मीनूकडे असा पाहत असतो. आणि मग मीनू आता घाबरते, मीनूची घाबरगुंडी उडाली आता, मतलब वो बहुत डर गई अभी, तिची खूप घाबरली ती, त्याचे बटबटीत मोठे मोठे डोळे बघून, बड़ी बड़ी आंखें देख के. आणि मग ती कासवदादाकडे जाऊन उभी राहिली, घाबरली ना ती. तो छोटे बच्चे नहीं क्या कैसे जब डर जाते हैं, जब कोई मूवी देखते हैं डरावनी या कुछ मतलब ऐसे कुछ किसी चीज़ का उनको डर लगता है, तो वो क्या करते हैं, अपने पेरेंट्स के पास चले जाते हैं या मम्मी के पीछे वो लोग छुप जाते हैं. मग तसंच ही घाबरली. मग ती कासवदादाजवळ जाऊन उभी राहिली आणि मग तो तिला म्हणतो की घाबरू नकोस, मतलब डरो मत, डोंट वरी, की हा कोण आहे, हा तर खेकडा आहे. खेकडा म्हणजे क्रॅब. तर तो म्हणतो की तू घाबरू नकोस, याला आहे ना, याच्या पाठीवर एक कवच असतं, जसं माझ्या पाठीवर कवच आहे ना मजबूत, मतलब स्ट्रॉन्ग ऐसा जो आवरण होता है, कवर, तो इसके पीठ पर भी मेरे जैसा ही एक मजबूत ऐसा कवर है. तो या कवरमुळे काय होतं, या त्याच्या कवचामुळे त्याच्यावर शत्रू हल्ला करू शकत नाही. मतलब शत्रु मतलब एनिमी उस पर अटैक नहीं कर सकते, ऐसा नहीं होता है. अटैक कभी कभी उस पर हो जाता है, लेकिन उसको मतलब कुछ हानी नहीं पहुंचती, त्याला काही त्रास होत नाही त्याचा, कारण ते कवच काय करतं, त्याचं संरक्षण करतं, प्रोटेक्शन उसे मिळतं आहे. आणि मग काय तो तिला सांगतो की याच्या ना 2 नांगे असतात. आता तो काय म्हणतोय ते का, याला काही खेकड्यांना 6 पाय असतात, काहींना 8 पाय असतात. पण 8 पाय असून सुद्धा, मतलब उनको 8 पैर होने के बावजूद भी तरी या बेटाला सरळ चालता येत नाही. बोलो, मतलब ये 8 लेग्स है उनको, फिर भी ये जो है खेकड़ा, ये जो क्रैब है, ये सीधे नहीं चलता है. देखा है कि कभी आप लोगों ने, गेलेत तुम्ही फिश मार्केटला मम्मी बरोबर, पप्पांबरोबर, बघितलं है? तो अगर आपने देखा होगा तो देखो, वो फिश क्रैब जो होता है ना, वो सीधे नहीं चलता है,
वैसे टेढ़ा 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 ऐसे चलते जाता है। आणि त्याच्या तोंडाजवळ ना 2 नांगे असतात. नांगे म्हणजे आपल्या थंब टाईपच असतात, ते थंब नसतो तो, पण तसेच असतात आणि ते असे असे असतात, म्हणजे ते असे चिकटलेले असतात. आणि त्यांचे काय करतात, त्यांचं भक्ष्य असतं ना, मतलब उनकी शिकार जो होती उनका खाना, मग ते काय करतात, ते असे ओपन करतात आणि मग ते भक्ष्य असं पकडतात आणि खातात. दोन ज्या नांगे असतात त्या दोन्ही नांग्यांनी ते भक्ष्य पकडतात आणि खातात असं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्या नांग्यांमुळे पण त्याचं संरक्षण होतं आणि त्याला भक्ष्य पण पकडता येतं, मतलब वो शिकार भी करता है आणि काय होतं, तो त्याचं संरक्षण पण होतं, प्रोटेक्शन भी होतं है. अभी प्रोटेक्शन कैसे होता है, कसं काय बरं त्याला संरक्षण मिळतं, तर काय होतं ना, काही जण त्याला पकडायला जातात आणि जे लोक त्याला पकडायला जातात ना, त्या नांग्यांनी तो त्यांना चावतो आणि चावल्यामुळे मग काय होतं, त्याचं संरक्षण होतं, माणूस सोडून देतो तिकडे. म्हणून काय, या नांग्यांचा उपयोग काय, म्हणजे त्याचं प्रोटेक्शन मिळतं आहे, लोक त्याला पकडू पण शकत नाही. आता काही जण पकडतात जे एक्सपर्ट असतात ते, पण सहसा तो चावतो त्यांना युजली. आणि मग काय होतं, मग ते भक्ष्य पण पकडतो. तर अशा प्रकारे त्या खेकड्याबद्दल तो तिला सांगत असतो. आणि मग त्याच्यानंतर मग ते होतं. मग त्याच्यानंतर तो म्हणतो, ए बघ आता ना मी तुला आता दुसरीकडे घेऊन जातो, चल आपण आता खूप आपण पुढे लांब जाऊया आता आपण, आणि खूप खोल पण जाऊया आता आपण. आता त्याने काय काय तिला दाखवलं, त्याने अष्टभुज मासा दाखवला, खेकड्याबद्दल त्याने सांगितलं, त्याच्यानंतर घोडमासाबद्दल, मग तो आता काय म्हणतो, शिंपल्याबद्दल सांगितलं, मोती कसा तयार होतो. मग कितीतरी त्याने माहिती दिली हिला. जरी नदीमध्ये राहिली असती तर तिला काय कळलं असतं का, नाही. मग तो तिला आता म्हणतो, चल आता मी तुला दुसरी गंमत दाखवतो, चल येतेस का बघायला गंमत. आपण आहे ना खूप लांबपर्यंत जाऊ, अभी हम बहुत दूर जाएंगे और डीप भी जाएंगे. मग तो तिला आधीच सांगतो, तिकडे खूप अंधार असेल बरं का, वहाँ पर भी बहुत डार्कनेस होगा. मग डार्कनेस का असेल बरं तिथे. मग तो तिला सांगतो की काय असतं ना, सूर्यप्रकाश तिथपर्यंत तळापर्यंत पोहोचत नाही, मतलब जो सनलाइट जो होता है या जो सनरेज जो होते हैं वो नीचे तक बॉटम तक नहीं पहुंच पाते हैं, इसलिए वहाँ पर हमेशा डार्कनेस होता है. चल मी तुला दाखवतो गंमत बघायला. आणि मग तो तिला सांगतो की तिथे जर गेलीस ना तुला बघ तिथे प्रचंड आकाराचे मोठे मोठे मासे तिकडे पोहत असतात, बडे बडे फिश वहाँ पर पोहते, मतलब स्विम करते होते. आणि काही मासे तर असे असतात ना की त्यांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो, मतलब लाइट बाहर आता है. जैसे आपने कोई इंसेक्ट देखा है क्या, जिसे फायर फ्लाय कहते हैं, फायर फ्लाय, किंवा त्याला मराठीमध्ये आपण काजवा म्हणतो, हिंदी में उसे जुगनू कहते हैं. तो ऐसा ही जो फायर फ्लाय जो होता है ना, तो उसमें से भी एक लाइट चमकता रहता है. तर अशाच प्रकारे काही मासे तुम्ही डिस्कवरीमध्ये बघितलं असेल, नसेल बघितलं तर बघा, तर काही माशांच्या अंगातून ना उजेड असा बाहेर पडत असतो. तर चल मी तुला गंमत दाखवतो आता. मग ती आता घाबरली बाबा, मीनूला आता भीती वाटायला लागली, एवढे मोठे मोठे असे मासे, विचित्र मासे. ती म्हणते, नाही बाबा मला नाही बघायचं आहे, मला आता माझ्या आईकडे तू नेऊन सोड, मला आता माझ्या आईकडे जायचं आहे, उसे मम्मी की अभी याद आ रही थी. मग तो हसतो आणि मग तो काय करतो, तो आता तिच्याबरोबर तिला सोडायला जातो. मग जात असताना आता ते समुद्रातच आहेत अजून. मग ते काय होतं ना, समुद्रामध्ये ठिकठिकाणी जाळी पसरलेली असते, मतलब नेट फैला हुआ रहता है. मग आता हे कोण नेट पसरवतं, जाळी कोण टाकतं, मासेमारी करणारे लोग, मतलब जो फिशरमैन जो होते हैं वो क्या करते हैं, फिश पकड़ने के लिए एक दो तो नहीं पकड़ते वो लोग, तो वो क्या करते हैं ना, नेट बिछा के रखते हैं समुद्र में, सी में, आणि मग मासे त्याच्यामध्ये अडकतात. आता हा जो कासवदादा जो होता, तर याला माहिती होतं कुठे कुठे जाळी पसरलेली असते, कारण त्याला माहिती होतं समुद्रातच राहतो ना, तो उसे पता था. आणि मग त्याच्यामुळे तो काय करतो, ती जाळी चुकवत तो तिला नदीमध्ये आणून सोडतो. फायनली ती नदीमध्ये आता पोहोचते. नदीच्या पाण्याचा गोड स्पर्श तिच्या अंगाला झाला, मतलब आता समुद्राचं खारट पाणी आणि नदीचं मस्त स्वच्छ पाणी तिच्या आता अंगाला लागलेलं होतं. आणि तिचं जे तोंड जे खारट झालं होतं ना, सॉल्टी वॉटर, तो मग तिने काय केली, चूळ भरल्या, तिने 2-3 चूळ भरल्या, उसने रिन्स किया, अपना मुंह एकदम क्लीन कर दिया. आणि मग तो तिला सोडतो कासवदादा. आणि मग तो म्हणतो, आता तू जा मीनू आता. मग ती त्याला आग्रह करते, उसे फोर्स करते की कासवदादा चला ना तुम्ही पण माझ्याबरोबर, माझ्या घरी चला ना तुम्ही. मग तो म्हणतो, नाही मीनू तू जा आता पुढे. मग तो काय सांगतो तिला की मीनू, जसं तुला समुद्रात आवडत नाही ना, जैसे तुझे सी में नहीं पसंद है क्योंकि यू आर हैबिचुअल, तुम्हारे नदी में सेफ हो, तर जसं तुला त्या समुद्रात आवडत नाही तसंच मला नदीमध्ये आवडत नाही. ठीक आहे तू आता जा, पण तू नीट घरी जा हां.
आणि मग तो म्हणतो की नीट घरी जा, तुझ्या आईकडे जातो आता. आणि मग तो वळण बघतो आणि पुढे पुढे तो निघून जातो. आणि मग आता मीनूला खूप वाईट वाटतंय. तिला क्षणभर वाईट वाटलं. फॉर अ मोमेंट शी फेल्ट व्हेरी बॅड, कारण त्यांचं अटॅचमेंट झालेलं होतं. अभी इतना टाइम से, अभी बहुत टाइम से वो जो मीनू जो थी उसके साथ कासव दादा उसकी कंपनी, उसे अकम्पनी कर रहे थे, उसे अच्छी अच्छी बातें दिखा रहे थे, उसे बता रहे थे, एक्सप्लेन कर रहे थे, बहुत सारी इन्फॉर्मेशन उसे उन्होंने दी थी. त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं की अरे कासव दादा आता चालले म्हणून. पण आता तिने ज्या काही गमती जमती केलेल्या होत्या, जी काय मजा तिने तिकडे केली होती, वेगवेगळे जे काही तिने मासे बघितलेले प्राणी तिथे बघितलेले होते, मासे वगैरे आणि इतर प्राणी, तर ते आता ते गमती जमती तिच्या आईला कधी जाऊन सांगते असं तिला झालेलं होतं. जैसे हम लोग पिकनिक पर जाते हैं ना, तो वहाँ पे कितनी एंजॉय करते हैं हम लोग. कौन क्या राइड्स पे जाता है, कौन कैसे डूब जाता है पानी में, कोई किस तरह फिसल जाता है, तो हम लोग एंजॉय करते हैं वहाँ पे. तो एंजॉय करने के बाद हमको ऐसे लगता है घर पे कभी जाऊँ और मम्मी को कभी बताओ की मैंने क्या क्या एन्जॉयमेंट किए. तर तसंच या मीनूला सुद्धा असं वाटतं की मी कधी जाऊ आणि आईला सांगू. तर अशा प्रकारे मीनूचा जलप्रवास किती छान प्रकारे झाला. आता हे कोणामुळे झाला, या कासव दादामुळे झाला. तर आता तुम्हाला समजलं असेलच. अपना ये पार्ट तो अभी खत्म हो गया, टीचिंग पार्ट. तो अभी हम बढ़ते हैं अपने क्वेश्चन आंसर्स की ओर. लेट्स स्टार्ट. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. फर्स्ट, मीनू मासोळी कुठे राहायची? आन्सर, मीनू मासोळी नदीमध्ये माशांच्या समूहात राहायची. सेकंड, मीनूला समुद्र का बघायचा होता? आन्सर, समुद्र हा नदीपेक्षा खूप मोठा व खोल असल्यामुळे कुतूहलाने मीनूला समुद्र बघायचा होता. थर्ड, नदीचे पाणी गढूळ का झाले? आन्सर, एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. फोर्थ, खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? आन्सर, लाल, गुलाबी, अंजिरी हे खडकावर फुललेल्या फुलांचे रंग होते. फिफ्थ, समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? आन्सर, समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नाही म्हणून समुद्राच्या खोलवर अंधार असतो. प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. फर्स्ट, लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? आन्सर, नदीत खूप पाणी होते. ते निळे निळे, थंडगार व स्वच्छ होते. ते इतके स्वच्छ होते की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. सेकंड, मीनूची व आईची चुकामुक का झाली? आन्सर, एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे नदीचे पाणी गढुळले. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळामुळे मीनूची व आईची चुकामुक झाली. थर्ड, घोडमासा पाहून मीनूला हसू का आले? आन्सर, घोडमाशाचे तोंड घोड्यासारखे होते. त्याच्या पोटाला पिशवी होती. त्यात छोटी पिल्ले बसलेली होती. हे सारे पाहून मीनूला हसू आले. प्रश्न तिसरा, कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. फर्स्ट, समुद्र समुद्र म्हणतात तो आला की? आन्सर, मीनू पाण्याबरोबर गिरक्या घेत समुद्राकडे निघाली तेव्हा ती हे वाक्य स्वतःशीच म्हणाली. सेकंड, त्याचं नाव घोडमासा, समुद्र घोडा. आन्सर, जेव्हा मीनूला घोडमासा पाहून हसू आले तेव्हा कासवदादा मीनूला हे वाक्य म्हणाला. थर्ड, घाबरू नकोस हा तर खेकडा. आन्सर, जेव्हा खेकड्याला पाहून मीनूची घाबरगुंडी उडाली त्यावेळी कासवदादा मीनूला हे वाक्य म्हणाला. फोर्थ,
कासवदादा चला ना माझ्याबरोबर. आन्सर. जेव्हा मीनूने नदीकडे येऊन तोंड स्वच्छ धुतले तेव्हा ती हे वाक्य कासवदादाला म्हणाली. प्रश्न 4. शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? क्रमाने क्रिया लिहा. आन्सर. 2 शिंपल्यांच्या पेटीत एक मांसाच्या गोळ्यासारखा एक किडा बसलेला असतो. त्याला चालायचे असते तेव्हा तो आपले पाय फटीतून बाहेर काढून हळूहळू चालतो. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचू लागतो. हा किडा आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. बोचणे संपत नसल्यामुळे हा किडा तो अधिकाधिक रस त्यावर गुंडाळत राहतो. कालांतराने त्यातून छानसा मोती तयार होतो. प्रश्न 5. 4-5 ओळीत वर्णन करा. फर्स्ट. घोड मासा. आन्सर. घोड मासा दिसायला विचित्र असतो. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला पिशवी असते. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात. घोड माशाचा रंग पिवळा असतो. त्याला समुद्र घोडा असेही म्हणतात. सेकंड. खेकडा. आन्सर. खेकड्याचे डोळे बटबटीत असतात. त्याला 6 किंवा 8 पाय असतात. त्याच्या पाठीवर कठीण कवच असते. तो तिरका चालतो. त्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात. या नांग्यांमुळे खेकडा स्वतःचे संरक्षण करतो. त्याच्यामुळे तो भक्ष्यही पकडतो. प्रश्न 6. समानार्थी शब्द लिहा. इवली लहान, दूर लांब, मोठे, प्रचंड, गरम उष्ण. प्रश्न 7. विरुद्धार्थी शब्द लिहा. टणक मऊ, अंधार प्रकाश, मागे पुढे, लहान मोठे. प्रश्न 8. जोड्या लावा. मीनू इवलीशी, पाणी खारट, डोळे बटबटीत, पाऊस मुसळधार. तर आता तुम्हाला समझलं या लेसन के नोट्स, याचे आंसर्स अभी समझ में आ गया आपको? अगर फिर भी कुछ डाउट लगता हो लेसन में, कुछ मीनिंग्स में, तो आप हमें कमेंट कर दीजिए. तो चलिए मिलते हैं फिर नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय, टेक केयर.